राहुल गांधी काँग्रेसच्या नेत्यांना तरी भेटतात का असं भाजप खासदार अजित गोपछडे यांनी राहुल गांधींवर खोचक शब्दात निशाणा साधलाय। राहुल गांधींचं परराष्ट्र धोरण देशाच्या विरोधात आहे। राहुल गांधींच्या टीकेला गोपछडे यांनी उत्तर दिले। गोपछडेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। राहुल गांधी यांनी परदेशी पाहुण्यांना भेटू दिलं जात नाही असा गंभीर आरोप सरकारवरती केलेला आहे। माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी खासदार अजित गोपछडे सर आहेत। गोपछडे सर, मला सांगा की राहुल गांधी यांच्या आरोपाकडे तुम्ही कसं बघता, कारण ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांनी खूप गंभीर आरोप केलेला आहे सरकारवरती। जे राहुल गांधी स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच भेटत नाहीत, स्वतःच्या पक्षाच्या खासदारांना भेटत नाहीत, आमदारांना भेटत नाहीत, नगरपालिकेच्या नगरसेवकांना, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदच्या सदस्यांना भेटत नाहीत आणि ह्या राहुल गांधींना दरवेळेस आमचे माननीय प्रधानमंत्री जे आहेत हे सगळ्या अधिवेशनाच्या काळामध्ये किंवा जो काही आपला विदेश नीती आहे या बाबतीमध्ये आपण विरोधी पक्षांना विश्वासात घेऊनच प्रत्येक गोष्टी करत असतो। पण राहुल गांधींचा गेल्या अनेक वर्षापासून जे काही वागणं आहे, जो काही त्यांचा स्वभाव आहे तो त्यांनी दुरुस्त केला पाहिजे। कारण प्रत्येक वेळेस विषमता पसरवणे, प्रत्येक वेळेस निगेटिव्ह गोष्टी पसरवणे आणि आता विदेश नीतीचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्यांच्या विदेश नीतीच्या बाबतीत शंका घेण्यासारखी त्यांची विदेश नीती आहे। चीनमध्ये जातात, त्यांच्या राजदूतासोबत एकांतात भेटतात, पाकिस्तानच्या एम्बॅसीसोबत वेगळे जाऊन अंधारामध्ये जाऊन भेटतात। म्हणजे तुमची जी विदेश नीती आहे ती राष्ट्राच्या विरोधातली नीती आहे। प्रत्येक वेळेस असे अनुभव आलेले आहेत की ज्यावेळेस देश संकटात असतो त्यावेळेस ते देशासोबत नसतात आणि जेव्हा आपले जवान तिकडे हल्ला करतात तेव्हा तुम्ही जवानांच्या बाबतीमध्ये शंका व्यक्त करता। तर हे होते डॉक्टर अजित गोपछडे यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा एक प्रकारे समाचार घेतलेला आहे। मात्र प्रश्न निश्चित उपस्थित होतात, खरंच विरोधी पक्ष नेत्यांना भेटू दिलं जात नाही का, आणि दिलं जात नसेल तर का? व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।